डुवडायच्या सिच्युएशन वरती खेळताना आणि नक्कीच तिसरी डेट सगळी ही मात्र डुवडायची आली आहे ती यंगस्टर कणकवलीच्या बाजूने आणि मात्र शिवा हा मात्र दिसतोय तो डुवडायची महत्वपूर्ण राईड घेऊन मैदानाच्या आतमध्ये जाताना नक्कीच या राईड मध्ये मात्र पॉइंट मिळाला जातोय तो कणकवली संघाला पहिलं ओपनिंग होतोय ते खातं डुवडायच्या सिच्युएशनने ते मात्र कणकवली संघाच्या बाजूने त्यानंतर परत एकदा डुवडाय येते ते म्हणजे नरगिरे संघासाठी त्यानंतर मात्र परत एकदा मैदानाच्या आतमध्ये थोडासा खेळ फास्ट होताना दिसतोय त्यावरती मात्र परत एकदा बरोबर टच करण्याचा प्रयत्न होतोय मात्र तोपर्यंत आता मात्र बघावं लागेल रायडर बाद होतोय पण करायचं असेल ते नरगिरे संघासाठी आता मात्र हा डुवडायवरती परत एकदा आपल्याला पाहायला मिळतोय तो शिवा मात्र मगाच्या डुवडायवरती मात्र पॉईंट मिळाला होता या डुवडायमध्ये सुद्धा तोच प्रयत्न त्याच्याकडनं होईल का हा पॉईंट साठी हे पाहणं गरजेचं मात्र तो वर मात्र थोडस जखवलंय थकवलंय त्यानंतर मात्र हा पॉईंट घेतलाय 3 पॉईंटने आघाडीवरती असतील ते मात्र कणकवली संघ परत एकदा डुवडायची सिच्युएशन आली आहे त्यावरती मात्र परत एकदा 19 नंबरचा खेळाडू हा मैदानाच्या आतमध्ये दिसतोय नागरिक संघासाठी आता मात्र पॉईंट घेणं गरजेचं असेल या राईडला मात्र तोपर्यंत मात्र हँड टच करण्याचा प्रयत्न मात्र हा प्रयत्न असफल झालाय परत एकदा शेवटच्या काही मिनिटांचा खेळ आपल्याला दिसतोय मात्र तोपर्यंत तीन खेळ मैदानाच्या आतमध्ये सुपर टॅकलची सिच्युएशन आहे सुपर टॅकल झाला तर खातं सुद्धा ओपन होईल आणि सुपर टॅकल सुद्धा भेटू शकतं ते नरगिरे संघाला आता कणकवली संघाकडनं मगातपासून या रायडरने खूप सुरेखरित्या काम केलंय रायडिंग मध्ये असेल डिफेंड मध्ये असेल तो जो परत एकदा चढाई करताना तोपर्यंत मात्र एक पकडला जातोय का आणि तोपर्यंत मात्र सुपर टॅकलच्या साह्याने परत एकदा थर्ड रेड येते योगेश कुलकर्णी परत एकदा थर्ड राईड साठी मैदानाच्या आतमध्ये दिसतोय आता मात्र पॉईंट घेणं गरजेचं असेल कुठचा पॉईंट येईल बोनस येईल की मात्र या ठिकाणी मात्र की टच वरती बोनस वरती समाधान मानेल की टचला परत एकदा प्रयत्न करेल ते मात्र बघावं लागेल तोपर्यंत मात्र पायाचा मुवमेंट मात्र भरपूर मोठ्या प्रमाणावरती होतोय तो शेवटचे काही वेळ मात्र राहतोय आणि तोपर्यंत मात्र एक पॉइंट मिळाला जातो मगापासून बघितले तर मात्र नरगिरे संघ हा हळूहळू मात्र या मैदानावरती आपले पाय रोवताना पाहायला मिळतोय आणि आता मात्र नाही झालंय होण्याचा प्रयत्न होता मात्र तोपर्यंत थर्ड रेड या ठिकाणी आली आणि थर्ड रेडला आलाय तो परत एकदा योगेश मगाच्या थर्ड रेडला डुवडायला मात्र पॉईंट मिळाला होता आता मात्र 4 डिफेंडर्स आहेत आणि त्याच्यामध्ये पॉईंट घेणं मात्र आपलं संपूर्ण कौशल्य दाखवावं लागेल आता मात्र 4 डिफेंडर हे मैदानाच्या आतमध्ये दिसतात राईटला संपूर्णपणे तोपर्यंत फसवलाय पूर्णपणे फसवलाय पाड थोडीशी दाखवली आणि बस झालंय एवढं या मैदानामध्ये पकडण्यासाठी कोड झाले त्या मात्र एमटी आणि त्यानंतर येईल ही डुवडाय राईड मात्र दोन्ही संघांकडे मात्र काही ऑप्शन नसेल मात्र सुरेख ब्लॅक होल केला जातोय आणि त्यावरती मात्र गडी बाद होतोय अजून एक पॉइंट मिळतोय तो कणकवली संघाला 6-4 असा असेल परत एकदा थर्ड राईड बंद संघातून खेळाडू ही राईड असेल ती मात्र डू ऑर डाय राईड या राईड मध्ये मात्र पॉईंट घ्यावा लागेल नरगिरे संघाला की मात्र हा पॉईंट कमवला जातो आता मात्र हळूहळू या मॅच मध्ये रंगतदार वाढत चालली हळूहळू या मॅच मध्ये संपूर्ण कौशल्य हे पडू लागले जात आहे एक टेक्निकल पॉइंट 2 स्वरूपाचा दिला जातो नरगिरे संघाला टेक्निकल पॉइंट थर्ड रेड बोर्ड
आणि त्यामध्ये मात्र बाद होतोय, सिंगल पॉईंट दिला जातो होतोय. सहजासहजी कुठचंही सिंगल पॉईंट देण्याच्या मोहात नाहीये किंवा घेण्याच्या मोहात नाहीये. आणि ही डुबुडाई आली आहे परत एकदा ती म्हणजे नरगिरे संघासाठी. आता ह्या राईड वरती मात्र पॉईंट घ्यावा लागेल, पॉईंट द्यावा लागेल. काय घडेल राहिलेल्या ह्या वेळांमध्ये पाहावं लागेल. दोन्ही संघ एकाच तालुक्यात येत आहेत. बराच वेळ एकाच ठिकाणी मात्र पॉईंट शफल करण्याचा प्रयत्न 21 नंबरच्या या खेळाडूच्या तोपर्यंत शेवटच्या 5 मिनिटांचा पुकार सुद्धा आलाय आणि तो बरं मात्र बाद होतोय. 8-7 असा मात्र स्कोर डिफरन्स दिसतोय. 4 शेवटचे खेळाडू यामध्ये दिसतात शेवटची. तोपर्यंत मात्र थर्ड रेडचा इशारा आलाय. डुबुडाई रेड जर्सी नंबर 8 चा खेळाडू परत एकदा शेवटपर्यंत सहजासहजी पॉईंट न देण्याच्या उद्देशाने आणि तोपर्यंत मात्र नऊ तोपर्यंत मात्र टाइम आउट घेतला जातोय. तो मात्र 10-7 शेवटच्या 4 मिनिटाचा खेळ बाकी. सेकंड हाफचा परत एकदा कमबॅक करेल या मैदानाच्या आतमध्ये तोच रायडर. परत एकदा 30 दशक बघायला भेटेल का? मगाशी दाखवलं होता ब्रदर्स ऑफ माइंड. आता मात्र काय करेल? आता बरं परत एकदा वाचण्याचा प्रयत्न करेल का? आता मात्र परत एकदा तो संपूर्णपणे सेट तापवण्याचा प्रयत्न. मात्र परत एकदा तोच रायडर परत एकदा दिसतो. आता मात्र पकडला जातो. तोपर्यंत मात्र बाद होतोय आणि ऑलआउट होतोय 3 पॉईंट. आता बघूया राहिलेल्या बाकीच्या वेळामध्ये संघ काय करतोय. योगेश कुलकर्णी याच्यावरती मात्र संपूर्ण दारोमदार असेल. तर यावरती मात्र ह्या रायडर वरती ही मॅच संपूर्णपणे टर्न करण्याची क्षमता आहे. मात्र ही क्षमता ह्या मैदानावर दाखवावी लागेल. मात्र थोडीशी चूक केली जाईल का? चुकीची कुठची गुंजाईश होणार नाही या मैदानावरती कणकवली संघाकडनं. येणाऱ्या वेळेमध्ये एमटी पाठवलं जातं या रायडरला सुद्धा. तोपर्यंत मात्र परत एकदा जर्सी नंबर 8 चा खेळाडू हा येतोय. पंधरा 8 असा डिफेन्स आपल्याला दिसतोय. शेवटच्या 2 मिनिटाचा खेळ बाकी. आणि हे 2 पॉईंट दिले जात आहेत. 17 मिनिट मैदानावरती बाकी आहे आणि 1 मिनिटामध्ये काय होतं हे पाहावं लागेल. हे डुबुडाई रेड आहे. या रेड मध्ये पॉईंट घ्यावा लागेल. शेवटची थर्ड रेड आणि त्यावरती मात्र 1 पॉईंट मिळतोय. आणि तोपर्यंत या ठिकाणी टच केली जाते आणि जवळजवळ यंगस्टार कणकवली हा संघ मागच्या वर्षीचा डिफेंडिंग संघ आणि या वर्षी सुद्धा हा संघ आपलं हे टायटल या हुबळीचा मात सातेरी मैदानावरती जवळजवळ डिफेन्स करताना पाहायला मिळतोय. सोमवेद होता फायनलला. तर मात्र नागेवे संघ मात्र या संघाला पराभूत करत मात्र